विविध 12 मागण्यांसाठी पालघरमध्ये माकपा आणि किसान सभेनं विराट मोर्चा काढला। मागण्या मान्य होईपर्यंत ठिय्या देण्याचा इशारा देण्यात आलाय। पाहूया हा रिपोर्ट। डहाणूतून निघालेला माकपचा विराट मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकलाय। पालघर जिल्ह्यातील जल, जमीन आणि जंगल या ज्वलंत प्रश्नावर मार्क्सवादी पक्षाचं हे विराट लाल वादळ पालघरमध्ये दाखल झालं। वाढवण आणि मुरबे बंदरांचे प्रकल्प रद्द करणे, अदानी उद्योग समूहाकडून बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर, शेतकऱ्यांच्या नावावर न झालेले वनपट्टे, मोदी सरकारनं रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत करणे, वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे अशा विविध 12 मागण्यांसाठी हा मोर्चा निघाला। जर ह्या चर्चांवर मागणी समाधानकारक मागणी होऊन आमच्या मागण्या ह्या आमच्या पदरात पडल्या पाहिजेत। 2 दिवसापासून हा शेतकरी चालतोय, त्याला काय चालण्याचे हौस नाही आलेले आहे, त्याच्या पायाला फोड आलेले आहेत। का चालतोय तो? पायामधून रक्त का त्याचे निघतंय? त्याची मागणी आहे की माझ्या ज्या काही वनपट्ट्याच्या किंवा ज्या जागाच्या मागणी आहे किंवा आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत। आम्ही पालघरला पोहोचल्यानंतर जर आमच्या मागण्या आमच्या पदरात पडल्या नाही तर जिल्हा कमिटी तिथे निर्णय घेईल। एक तर आम्ही मुंबईच्या दिशेने आगेकूच करू, नाहीतर पालघरच्या रेल्वेमध्ये आम्ही बसून जाऊ। जे काय होईल ते बघू आम्ही। आता ही लढाई शेवटची लढाई आमची आहे, अशा पद्धतीने आमची भूमिका आहे। माकप आणि किसान सभा दोघांचा हा संयुक्त मोर्चा आहे। जोपर्यंत योग्य तोडगा निघत नाही तोपर्यंत ठिय्या देण्याचा इशारा दिला गेलाय। विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।